90s काइंड ऑफ फील येते नाही का, हे जे सेटिंग एरिया दिला नाही. हॅलो गाय, सो आज आम्ही आलो आहे नाशिकमध्ये 75 वर्षांची परंपरा असलेलं सर्वात जुनं बुधा हलवाई इथे तिथलं फूड ट्राय करायला. आणि जिलेबी फाफडा इथे खूप काय काय छान छान आयटम्स आहेत. सकाळी सकाळी गरम गरम ब्रेकफास्ट चला बघू आता. आम्हाला एक प्लेट होता जिलेबी आणि एक फाफडा. आपल्या कचोरी पण आहे का आपल्याकडे, हे पण देऊन टाकतात. फाफड्याची क्वांटिटी बघा गाईस किती भारी आहे. फाफडा इज व्हेरी क्रिस्पी. ह्याच्यासोबत ही मिरची दिली जाते आणि इथला ढोकळा ह्याच्यासोबत एक ग्रीन चटणी मिळणार आहे. त्याच्यामध्ये मस्त डीप करून तुम्ही हा ढोकळा खायचा. किती स्पॉन्जी बघा ढोकळा. ते बेस्ट ते बेस्ट. नाशिकमध्ये ना काही सांबारा नाही भेटत. तुम्ही कधी गुजरात वगैरेला गेले ना, तिकडे तुम्हाला खायला भेटेल. त्याच्यासोबत फाफडा खाण्याची मजाच काय वेगळा येतो. तिला पण नाही माहिती सांबारा काय असतं. काय लोकेशन यार, आमच्या समोरचा व्ह्यू बघा. असं वाटतं 90s मध्ये येऊन गेलो आपण, तशी फील आहे. इकडचे तुम्ही बेंचेस वगैरे सगळं बघशाल, बसण्याची सीट वगैरे सगळं तसंच ठेवलेलं आहे. गरमागरम जिलेबी जी की बुधा हलवाईची फेमस आहे. ती बेस्ट जिलेबी. मस्ट ट्राय दिस कचोरी. इतकी भारी आहे ना हा कचोरी, इतकी भारी. इसका याच्यामधला मसाला एक नंबर आहे. जुना शॉप आहे त्याच्यामुळे अजून भारी वाटतं. जुना नाशिक जुने काही त्याची शॉप्स आहेत. हे येऊन असा फील होतो की आपण जुन्या काळात त्यावेळेसचा टाइम. जिथे ते वाईफ घ्यायचे आहे ना, तिकडे यायचं बसून खायचं. इकडे पार्सल नका इकडे बसून खा, त्याचे फील वेगळं असतं. ती मला वेगळीच. जे कोणी नाशिकच्या बाहेरचे लोक असतील त्यांनी कधी जर नाशिकला येणार असाल गंगेवरती किंवा कुंभाच्या निमित्ताने, बुधा हलवाईची जिलेबी आणि इथलं जे काही फूड आहे बाकीचं जे काही आयटम्स आहेत ते नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. चला गाईज निघूया. मस्त होतं सर आपलं, बेस्ट आहे गाईज. इकडे व्हिजिट करा, तुम्हाला आवडेल नाही का. नक्की फॉलो करा द SRS व्लॉग्सला. तिच्या चॅनलला पण फॉलो करा. जेपी किड्स एक्सप्लोरर 1176 त्याला फॉलो करा आणि आमच्या रीलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा.